हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गणगणगणात बोते। तर शेगावचे गजानन माऊलींचे भरपूर असे व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करतच असते। तर आत्ताच आम्ही भक्तनिवासमधून बाहेर निघालो आहोत आणि आता चाललो आहे मंदिरामध्ये। आणि हे बघा, भक्तनिवासमधलं वातावरण बघा किती सुंदर आहे ना, खूपच छान आहे। आणि सकाळीच बस सुरून जातात आणि भक्तनिवासमधल्या ज्या पण बस आहे संस्थेच्या, तर त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं पैसे लागत नाही, भाडं लागत नाही आणि फ्री सेवा आहे। आपण रेल्वे स्टेशनवरून तर भक्तनिवासपर्यंत येऊ शकतो आणि परत आनंदसागर, परत बऱ्याच ठिकाणी त्यांच्या म्हणजे भरपूर अशा बस आहेत, भरपूर ठिकाणी त्या जातात आणि त्यांचे पैसे लागत नाही, अगदी फ्री सेवा आहे संस्थाची। तर आम्ही आत्ताच माऊलींचं दर्शन घेतलं, कारण मध्ये व्हिडिओ करू देत नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे केला नाही। माऊलींचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा मध्ये एंट्री करतो ना, तर तेव्हा मध्ये चप्पल वगैरे बूट काढले आणि त्याच्यानंतर पाय धुण्यासाठी पाणी आहे आणि त्याच्यानंतर पिण्याचं पाणीसुद्धा आहे आणि त्याच्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहायला किती वेळ लागेल असं लिहिलेलं आहे। आरतीच्या वेळेस ते गाभाऱ्यामध्ये जास्त वेळ थांबू देत नाही, पण आरतीसाठी स्पेशल अशी जागा आहे तिथे। TV वगैरे लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये माऊलींचं पारायण कक्षामध्ये जी आरती होते ना, तर त्या व्हिडिओमध्ये त्या TV मध्ये लाईव्ह दिसते आपल्याला आणि कुठली आरती आहे हे पण ते आपल्याला मध्ये जर थांबलो ना पारायण कक्षामध्ये, तर आपल्या हातात पूर्ण आरती देतात ते। आधी माऊलींची आरती होते, नंतर मंत्रपुष्पांजली वगैरे, तर ते सगळं काय काय असतं तर ते सगळं आपल्याला देतात। आरतीचा पूर्ण कागदच असतो तो आणि सकाळची आरती वेगळी, दुपारची आणि रात्रीची वेगळी, अशा वेगवेगळ्या आरत्या आहेत तिथे। तर मध्ये ते कागद आपल्या हातात देतात आणि त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर ते आपल्या हातामधून तो घेऊनही घेतात। तर खूप छान अशा आरत्या असतात सकाळी, विठ्ठलाची, तुकारामाची, अशा भरपूर ज्ञानेश्वरांची, अशा भरपूर अशा आरत्या होतात सकाळी। तर खूप छान असं प्रसन्न वाटत असतं आरतीच्या वेळेस। तिथे व्हिडिओ करू देत नाही, त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ नाही करू शकली, पण बरेच अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करतच असते। तर आरती वगैरेला आपल्याला तिथे थांबता येतं आणि पारायण कक्षामध्ये माऊलींचं दर्शन घेऊन आपल्याला आरतीसुद्धा घेता येते। आणि आरती वगैरे घेतल्यानंतर आपल्याला माऊलींचं दर्शन वगैरे झालं की तिथेच पाठीमागे माऊलींचा जो पारायण कक्ष आहे तिथे आपल्याला पाहिजे असल्यास आपण अभिषेकही करू शकतो। सकाळी 8 वाजता अभिषेक असतो, तर ज्याची इच्छा असली ना तर ते अभिषेकही करतात तिथे। तर बरेच भक्त असतात तिथे, सकाळी 8 वाजता अभिषेक करतात। तर आपण माऊलींचं दर्शन घेतलं गाभाऱ्यातून। गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर तिथे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे रामाचं मंदिर आहे, खूप छान असं भव्य दिव्य। अर्थातच माऊलींच्या गाभाऱ्यातही खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे, खूप सुंदर, अगदी मन प्रसन्न करणारे। असं वाटतं की आपण तिथे किती वेळ माऊलींचं दर्शनच घेत राहावं। खूप सुंदर असं आहे की मी शब्दातही सांगू शकत नाही। खूप सुंदर असं रम्य असं वातावरण आहे। आणि त्याच्यानंतर बाहेर निघाले राम मंदिरातून की आपण माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा मारायची आणि त्याच्यानंतर पारायण कक्षामध्ये आपल्याला हवं असल्यास आपण पारायणही करू शकतो आणि माऊलींचं तिथे गादी आहे, त्यांचा नमस्कार करायचा आणि तिथे व्हिडिओ, फोटोशूट काहीही चालत नाही। त्याच्यानंतर बाहेर निघाल्यानंतर बाळाभाऊ आणि नारायण महाराज यांचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढेच आहे नागदेवतेचं मंदिर की जिथे माऊली नेहमी बसायचे असं। आणि ते सगळे दर्शन घेतल्यानंतर मग आपण आपल्याला हवं असल्यास प्रदक्षिणा मारू शकतो आणि त्याच्यानंतर असतो माऊलींचा महाप्रसाद। अर्थातच माऊलींचा महाप्रसादाचा टाईम मी आधी तुम्हाला सांगितलेला आहे, सकाळी 10 वाजता असतो तो। तर आपलं दर्शन लवकर झाल्यानंतर बरेच जण इथे प्रदक्षिणा मारतात माऊलींचा आणि हे बघा, हे आहे प्रदक्षिणाचे ते। तर इथे सकाळीचं सगळं स्वच्छ असं मंदिर वगैरे धुतलेलं असतं आणि सकाळीचंच मंदिर धुतात, अगदी क्लीन आहे बघा, अगदी स्वच्छता आणि झाडझूड तर कंटिन्यू चालूच असते। आपण नेहमीच बघतो आणि म्हणजे मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतच असते की बघा किती अप्रतिम स्वच्छता आहे, अगदी मस्त असं पुसलं जातं, खूप स्वच्छ असं केलं जातं इथे। आणि त्याच्यानंतर इथले जे आपण प्रदक्षिणा मारतो ना, तर तिथे प्रदक्षिणा मारायच्या ठिकाणी एक मॅट टाकलेलं असतं खूप मोठं की ते त्याच्यावरून पायही सरकणार नाही,
पाऊस आला काही आला आणि काही असलं तरी पण ओलासुद्धा लागणार नाही असं. हे बघा हेच ते मॅट. तर ते सगळं जेव्हा मंदिर क्लीन केलं जातं वाळतं त्याच्यानंतर ही मॅट टाकतात आणि हे बघा कशा पद्धतीने ते मॅट टाकत असतात. खरंच इथले संस्थांची कमाल आहे. इतकं अप्रतिम स्वच्छता, इतकं सुंदर असं त्यांचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन अगदी अप्रतिम आहे की आपण विचारही करू शकत नाही. त्याही पुढे त्यांचं अगदी छान असं आहे. आणि हे बघा हे मॅट जे आहे ना अगदी माऊलींचं मंदिर असं राऊंडमध्ये आहे आणि त्या राऊंडमध्ये त्या पद्धतीनेच मॅट तयार केलेलं आहे बघा हे. आणि ते बघा कशा पद्धतीने टाकतायत. तर आम्ही नुकतंच दर्शन घेऊन आलो आणि ते मॅट टाकत होते. तर म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर आपण हाही व्हिडिओ शेअर करूया. तर बघा त्यांचं अगदी सिस्टमॅटिक आहे की हा पोर्शन ह्याच ठिकाणी आहे आणि ह्याच ठिकाणी तो टाकला गेला पाहिजे. तर तशा पद्धतीने अगदी परफेक्ट असे कापलेले व्यवस्थित आहेत राऊंडमध्ये. तर त्यांचं हे काम चालू आहे पूर्ण मॅट वगैरे टाकायचं. तर सकाळी खरंच माऊलींच्या मंदिरामध्ये अगदी प्रसन्न असं वाटतं. इतकं सकाळीचंच वाटतं असं नाही, मंदिरामध्ये तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री केव्हाही गेले तरी स्वच्छता तर असतेच, पण मन प्रसन्न करणारं असंच वातावरण असतं. असं वाटतं आपण तिथे बराच वेळ बसावं, खूप असं थांबावं. पण काय असतं ना लिमिट असते प्रत्येक गोष्टीची, आपण जास्त वेळ थांबू शकत नाही. आणि बराच वेळ बसल्यानंतर मग आम्ही पण म्हटलं चला आता माऊलींचा प्रसाद वगैरे घेऊया. तर इथे बघा इथे आहे ना, तर इथे तुम्हाला जर हवं असल्यास तर तुम्ही इथे नारळही फोडू शकतात आणि तिथे स्पेशल एक टप ठेवलेला आहे नारळाचं पाणी टाकण्यासाठी स्पेशल असं, की जेणेकरून एवढीसुद्धा घाण होणार नाही. सगळं कसं अगदी सिस्टमॅटिक आहे. आणि त्याच्या पुढेच आहे तीर्थ. आपण माऊलींचं तीर्थ घेऊ शकतात. तुम्ही जेव्हाही जाल शेगावला तेव्हा तिथलं तीर्थ नक्की घ्या. आणि त्याच्यानंतर असतं आपल्याला पाहिजे असल्यास आपण महाप्रसाद घेऊ शकतो, कारण महाप्रसादाचा टाईम हा 10चा आहे. तर आम्हीसुद्धा म्हटलं चला आता आपण माऊलींचा महाप्रसाद घेऊया. तर इथली सगळं काही अगदी परफेक्ट आहे की आपण विचारही करू शकत नाही की काय असेल म्हणून. आणि बाहेर अर्थातच हे बघा कशी साफसफाई चालू आहे. बाहेरच्या साईडला सुद्धा पूर्ण असं क्लीन असतं, पूर्ण मशीनने ते पुसतच असतात आणि झाडझूड कंटिन्यू चालू असते. कुठेही काडी किंवा कचरा, आता एवढे झाडं आहेत आजूबाजूला की खाली पालापाचोळ्याचं एक पानही पडलेलं तुम्हाला दिसणार नाही, एवढं कंटिन्यू असं चालू असतं. आणि आत्ताच आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलो आणि आम्ही आलो इथे दादांना भेटायला. म्हटलं इथे त्यांनी बरीच आम्हाला माहिती सांगितली की शेगावला काय काय प्रसिद्ध आहे काय नाही म्हणून. तर यांच्याकडे प्रसादही खूप छान असा आहे बघा, अगदी स्वच्छता आणि माशा वगैरे बसू नये म्हणून तिथे त्यांनी धूपही लावलेली असते. अगदी क्लीन आणि टेस्टी असा प्रसाद आहे, खूप छान असा. तर शेगावमध्ये काय काय प्रसिद्ध आहे, काय कुठे काय काय छान बघण्यासारखं आहे, तर त्यांनी बरंच काही सांगितलं आम्हाला. तर माऊलींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जय गजानन नक्की लिहा. आणि हो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.